इकडे निर्णय व्हावा अशी मागणी आता एक प्रकारे करण्याचा हा प्रयत्न आहे। तर दुसरीकडे शरद पवारांची नियुक्ती पक्षाध्यक्ष म्हणून जी नियुक्ती झाली त्यालाच कुठेतरी आक्षेप घेतलेला आहे अजित पवार गटाने आणि निवड प्रक्रियेतल्या निपक्षपातीपणा याच्यावर देखील काही सवाल काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या घटनेला धरून नाहीयेत हे देखील सांगण्यात आलंय। या घडीची मोठी अपडेट आता जवळपास 6 वाजत आलेले आहेत आणि अजित पवार गटाकडनं शिवसेना फुटीचा दाखला जो आहे तो देण्यात आलाय। तर सेनेच्या केसमध्ये सर्वाधिक संख्याबळ असलेल्याच गटाला चिन्ह देण्यात आलं। हा एक अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद अजित पवार गटाकडनं करण्यात आला आणि त्यामुळे शिवसेनेच्या फुटीचा दाखला देत ज्यावेळी शिवसेनेला ते चिन्ह मिळालं मूळ तर तसंच आम्हाला मिळावं असा हा अजित पवार गटाचा दावा आहे। प्रशांतकडे जाऊया अधिक तपशिलासाठी। प्रशांत, साहजिक आहे की पण आपण म्हणजे जरी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोनही पक्षातल्या या घटना पाठोपाठ घडल्या त्यामुळे दोनही बाजूंनी एकमेकांचे दाखले दिले जात आहेत। पण शिवसेनेच्या बाबतीत एकतर सगळ्यात पहिल्यांदा घटना जी आहे ती निवडणूक आयोगानं म्हणजे सुधारित नाही आणि त्यामुळे घटनेचा विषय बाजूला ठेवलेला होता आणि त्याच्यानंतर आमदारांच्या संख्येबळानुसार निर्णय जो आहे तो दिलेला होता। या केसमध्ये आता राष्ट्रवादीच्या घटनेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे का हे बघावं लागेल। आपण मगापासून जे मुद्दे आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एक्सक्लुझिव्हली सांगतोय ते हे आहेत की शरद पवारांच्या अध्यक्षपदाला कशा पद्धतीने अजित पवारांनी चॅलेंज केलं। तर एकतर पहिला मुद्दा म्हणजे ती जी बैठक झाली 10-11 सप्टेंबर 2022ला त्याच्या आधीच बैठकीचे मिनिट्स होते 1 सप्टेंबरच्या बैठकीचे त्याच्यातूनच हे कळत होतं की ही निवड होणार आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे मुद्दे केल्यानंतर आता अजित पवार गटाचं म्हणणं आहे की जो निर्णय शिवसेनेच्या बाबतीत संख्याबळानुसार झालेला होता तशाच पद्धतीचं संख्याबळ आमच्या बाजूने आहे, आमदारांचं संख्याबळ आमच्या बाजूने आहे। अर्थात अश्विन हा फरक पण लक्षात घ्यायला पाहिजे की शिंदे गटाकडे आमदार आणि खासदार दोन्ही होते, अजित पवारांच्या बाबतीत मात्र आमदारांची संख्या आहे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये, खासदार मात्र शरद पवारांच्या बाजूने आहेत। कारण दोन्हीकडे मिळून 5 आणि 4 असे 9 खासदार आहेत, त्यापैकी 2 खासदार अजित पवार गटाच्या बाजूला आहेत, 7 खासदार हे शरद पवारांच्या बाजूला आहेत। खरं त्यामुळे आता बघावं लागेल नेमकं काय होतं। प्रशांत, पुढचे अपडेट्स आपण जाणून घेणारच आहोत आणि त्यासाठी जाणार आहोत दीपककडे। दीपक, धन्यवाद अश्विन। तेव्हा आता महत्त्वाचा असा युक्तिवाद निवडणूक आयोगामध्ये सुरू आहे। अजित पवार गटाकडून शिवसेनेच्या फुटीचा दाखला देण्यात आलेला आहे आणि निवडणुकांच्या दृष्टीने आता चिन्ह गोठवण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। त्यामुळे जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा जो युक्तिवाद आहे तो अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। तर जयंत पाटलांच्या नियुक्तीवर अजित पवार गटाने आक्षेप जो आहे तो नोंदवलेला आहे। आपण पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊया। प्रशांत, काय आणखीन अपडेट आहेत, काय नेमकं घडतंय? 4 ते 6 जवळपास 2 तासांचे युक्तिवाद जे आहेत ते याच्यामध्ये झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघावं लागेल की केवळ आजच्या सुनावणीच्या द्वारेच निवडणूक आयोग आपला निर्णय देतोय का, तो निर्णय तात्पुरता आहे की अंतिम असणार हे पण बघावं लागेल। कारण शिवसेनेच्या केसमध्ये असं झालं होतं की सुरुवातीला एक तात्पुरता निर्णय दिला, चिन्ह गोठवलं आणि त्याच्यानंतर अंतिम निर्णय जो आहे तो 3-4 महिन्यांनी दिला गेलेला होता। राष्ट्रवादीच्या बाबतीत काय होते बघावं लागेल। आता मगाशी सुनावणीच्या दरम्यान ही पण एक गोष्ट समोर आली की 5 राज्यांच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती चिन्ह गोठवलं जाऊ शकतं का। अर्थात या 5 राज्यांपैकी महाराष्ट्र किंवा ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचं खूप वर्चस्व आहे अशी कुठलीही निवडणूक नाहीये, पण जर कायदेशीरदृष्ट्या मुद्दा करायचा असेल तर ही बाब कायदेशीरदृष्ट्या वापरली जाऊ शकते। आणि त्यामुळे शरद पवार गटाचं जे म्हणणं होतं की अंतिम निर्णय होईपर्यंत म्हणजे जो काही द्यायचा अंतिम निर्णय तो निवडणूक आयोगाने द्यावा, चिन्ह गोठवू नये, ते लक्षात घेतलं जातंय की 5 राज्यांच्या निवडणुकीचा विचार करून निर्णय दिला जातोय हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। अर्थात मी जसं म्हटलं की मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथं काही राष्ट्रवादीच्या कुठल्याच गटाची एवढी मोठी ताकद नाहीये की ज्यासाठी इतक्या गांभीर्याने विचार करावा हा निवडणूक चिन्हाचा। पण तरी देखील कायदेशीरदृष्ट्या प्रत्येक गोष्ट आयोगाला लक्षात घ्यावी लागते आणि त्या दृष्टीने निर्णय काय होतोय हे बघावं लागेल।
नक्कीच प्रशांत, तू राहत सोबत या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेतच राहू. 2 तास जवळपास होऊन गेलेले आहेत निवडणूक आयोगामध्ये या सगळ्याबद्दल